पहा बेटा, नाउ वी हॅव टू सी द अल्कली. काय पाहिजे आपल्याला सांगा? अल्कली. द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन द वॉटर. जे कोणते बेस हायली सोल्युबल असतात. कशामध्ये हायली सोल्युबल असतात सांगा बरं का? वॉटर मध्ये जे बेस हायली सोल्युबल असतात त्याला काय म्हटलं जातं? अल्कली म्हणतात. उदाहरणार्थ आहे NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. हे टॉपिक लगे काढत जावा, कॅडामध्ये उघडून जावा. सांगावं लागते का प्रत्येक वेळेस? एकाचं काम आहे उघडायचं खटपुण्यात. पुन्हा काय म्हणतात? KOH म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. NH3 म्हणजे अमोनिया. त्याच्यानंतर NaOH, KOH जे आहे ते स्ट्रॉंग बेस आहे, तर NH3 जो आहे तो वीक बेस आहे. त्या ठिकाणी पहा बेटा, नंबर ऑफ H पॉझिटिव्ह जे काही मॉलिक्युल्स आहेत, ज्यावेळेस वन मॉलिक्युल पासून किती मिळतात? इथे एक मिळतो, इथे एक मिळतो, इथे दोन मिळतात, दोन मिळतात, तीन मिळतात, तीन मिळतात, इथं पण त्या ठिकाणी 4 मिळतात. बघू रे जरा लवकर काढ. हा टॉपिक आहे काय काय काढणार? याच्यामध्ये काय मिळतो? H पॉझिटिव्ह. याच्यामध्ये पण H पॉझिटिव्ह. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये सुद्धा 2 हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये 4 आहेत. ते 3 एक झाले सॉरी. याच्यामध्ये 1 हायड्रोजन त्या ठिकाणी झालं. पुढे पहा, याच्यामध्ये कोण आहे? OH. याच्यामध्ये कोण आहे? OH. याच्यामध्ये 2 OH निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह. याच्यामध्ये OH निगेटिव्ह 2 आहे. याच्यामध्ये OH 3 आहे. याच्यामध्ये 3 OH आहेत. आणि याच्यामध्ये फक्त 1 OH निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. हे अशा प्रकारचे आपल्याला घटक त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये मिळत असतात. पुढे पहा बेटा, बेसिसिटी ऑफ ऍसिड. काय बेटा सांगा? बेसिसिटी ऑफ ऍसिड. व्हॉट इज मीन बाय बेसिसिटी ऑफ ऍसिड? पहा, ज्यावेळेस एक मोलेक्युल ऍसिड, किती मोलेक्युल? एक मोलेक्युल ऍसिडचं डिसोसिएशन होतं. किती मोलेक्युल ऍसिडचं? एक मोलेक्युल ऍसिडचं काय होतं? डिसोसिएशन होतं. त्यावेळेस जेवढे काही आपल्याला H पॉझिटिव्ह आयॉन्स मिळतात, जेवढे काही H पॉझिटिव्ह आयॉन्स मिळतात, ते त्याची काय असते सांगा बरं का? बेसिसिटी. काय असते त्याची? द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स. काय बेटा? द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स ऑब्टेनेबल. ऑब्टेनेबल म्हणजे मिळतात. बाय व्हॉट? डिसोसिएशन ऑफ वन मोलेक्युल ऑफ ऍसिड. डिसोसिएशन ऑफ वन मोलेक्युल ऑफ ऍसिड त्याला म्हणतात बेसिसिटी. काय म्हणतात त्याला? नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स. काय म्हटलं बेटा? नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स ऑब्टेनेबल बाय डिसोसिएशन. कशामुळे डिसोसिएशन? वन मोलेक्युल ऑफ ऍसिड. वन मोलेक्युल ऑफ ऍसिड त्याला म्हणतात बेसिसिटी. काय म्हणतात? पुन्हा हे ऍसिडिटी ऑफ बेस. काय बेटा? ऍसिडिटी. नंबर ऑफ OH निगेटिव्ह आयॉन्स. काय बेटा? नंबर ऑफ OH negative ions obtainable by dissociation of one molecule. Obtainable by dissociation. Obtainable by dissociation of one molecule of base. म्हणजे ज्यावेळेस one molecule of base चं डिसोसिएशन होतं, डिसोसिएशन झाल्यानंतर जेवढे काही OH निगेटिव्ह आयॉन्स मिळतात त्याला म्हणतात ऍसिडिटी ऑफ बेस. काय म्हणतात त्याला बेटा? ऍसिडिटी ऑफ बेस असं त्याला म्हटलं जातं. पुढे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अँड बेस. कट अ लेमन इनटू 2 इक्वल पार्ट. हे व्हिडिओ बघते ना घरी जाऊ? पक्का सायन्स व्हिडिओ बघितलो ना सर्वजण? तुम्ही कुत्ता झाप मार खातो बघा, नाही तर पुन्हा सांगायला बघा. फक्त बघायचं नाही, बघत बघत नोट्स काढायचं, पाठांतर करायचं. पाठांतर करता का सर्वजण? कट अ लेमन इनटू 2 इक्वल पार्ट. लिंबू लिंबूच कापा, दुसरं काही कापू नका. टेक द ज्यूस ऑफ ईच पार्ट इन 2 सेपरेट बिकर्स. 2 सेपरेट बिकर मध्ये लिंबाचं ज्यूस घ्या. Pour 10 ml of drinking water in the beaker and 20 ml in the second. पहिल्यामध्ये 10 ml पाणी टाका, दुसऱ्यामध्ये 20 ml त्या ठिकाणी पाणी टाका. टाकलो. Stir the solution in both the beakers. हलवा. And taste them. टेस्ट घ्या. तर मला सांगा जास्ती आंबट कोणता असेल? कमी पाण्यामधला जास्ती आंबट असेल आणि जास्ती पाण्यातला कमी. म्हणजे काय? म्हणजे पाण्याचा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे ऍज कम्पेअर टू लिंबू. म्हणजे आहे जास्ती, पण त्या दोघांच्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर पाणी 10 ml कमी आहे का 20 ml कमी आहे? 10 ml. कोण म्हटलं 20 ml? तोडीच घ्या. 10 ml कळलं काय? 20 ml 10 ml मध्ये बऱ्या तोट्याच्या नो. 10 ml कमी असते ना 20 ml पेक्षा. 20 ml तोंड इसकून म्हणाला लाज वाटू द्या तुमच्या जीवाला. उगं मराठी मीडियमला घ्या खेडे टाकून त्या टिशी.
शिकायची लायकी कसं तर लोक बापाचे पैसे वाया घाललो का माझ्या फीस कशाला भरला लोक इतका वाचून. In the above activity, the sole taste of the solution is because of solute lemon juice. ज्याचा प्रमाण कमी असतो त्याला म्हणतात सोल्यूट, ज्याचा प्रमाण जास्त असतो त्याला म्हणतात सॉल्व्हंट. लिंबू कमी आहे, लिंबू कसा आहे कमी आहे. The quantity of lemon juice is same in both the solution. दोघांमध्ये अर्धा लिंबू सेम आहे तरी सुद्धा टेस्ट दोघांची वेगळी आहे. जो पहिला सोल्युशन आहे 10 ml वाला तो जास्ती आंबट आहे आता सांगितलं ऍज कम्पेअर टू सेकंड. का? कारण जी क्वांटिटी आहे, क्वांटिटी म्हणजे काय प्रमाण, कशाच क्वांटिटी आहे बेटा सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कोण? लिंबाचा ज्यूस. सोल्यूट म्हणजे काय सांगा? लिंबाचा जो ज्यूस आहे. सोल्यूट म्हणजे काय? लेमन ज्यूस. दोघांमध्ये सेम असला तरी जो क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट आहे ज्याच्यामध्ये टाकायचं आहे, ज्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, ज्याचं प्रमाण जास्ती आहे, जो लार्ज प्रोपोर्शन मध्ये आहे तो कोण आहे? पाणी. आणि पाण्याला काय म्हणतात? सॉल्व्हंट. आणि वाट इज आल्सो नोन ॲज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. कारण पृथ्वीवर सर्वात जास्त कोण आहे? पाणी. रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ सोल्यूट टू क्वांटिटी ऑफ रिझल्टिंग जो काही सोल्युशन आहे तो वेगळा येणार आहे. जो रेशो आहे लार्जर फॉर द सोल्युशन इन द फर्स्ट फिगर अँड देअरफॉर दॅट सोल्युशन टेस्ट मोर सोर. आता पहा पहिल्यामध्ये जो काही सोल्युशन आहे बिकर मध्ये त्या ठिकाणी कसं आहे? टेस्ट आहे, सोर टेस्ट आहे. का? कारण या ठिकाणी पहा पहिल्यामध्ये किती ml आहे? 10 ml. दुसऱ्यामध्ये किती ml आहे? 20 ml आहे. इथे सॉल्व्हंटचं प्रमाण कसं आहे? जास्ती आहे. इथे कसं आहे बेटा? कमी आहे ऍज कम्पेअर टू दुसऱ्यापेक्षा. बरोबर. दुसऱ्या ठिकाणी सांगायला गेलं तर proportion of lemon juice to the total solution in the second beaker is smaller. आता बघा जो काही लेमन ज्यूसचा प्रोपोर्शन आहे दुसऱ्या बिकर मध्ये हा कमी आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट कशी आहे सांगा बरं का? लेस. प्रोपोर्शन मध्ये म्हणले, प्रोपोर्शन म्हणजे पटीमध्ये, कारण तिथे 20 ml आहे, इथे किती ml आहे? 10 ml आहे. The taste of food stuff depends upon nature of taste of giving ingredient. आता कोणत्याही जे अन्न आपण खात असतो त्या अन्नाचं जे टेस्ट असते कशावर डिपेंड असतं? नेचर ऑफ द टेस्ट गिव्हिंग इन्ग्रेडियंट. त्याच्यामध्ये कोणती इन्ग्रेडियंट तुम्ही टाकताय त्याच्यानुसार कसं ते चव असतं. अँड इट्स प्रोपोर्शन इन द फूड स्टफ, आणि त्याचा प्रोपोर्शन त्या फूड स्टफ मध्ये काय आहे त्याच्यानुसार असतं. ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंड्स अपॉन, जेवढे काही प्रॉपर्टीज आहेत सोल्युशनच्या कशावर डिपेंड आहेत? नेचर ऑफ द सोल्यूट. कशावर बेटा? नेचर ऑफ द सोल्यूट. सोल्यूट म्हणजे क्लेस प्रोपोर्शन मध्ये, सॉल्व्हंट म्हणजे मोर प्रोपोर्शन म्हणजे प्रमाणामध्ये. ठीक आहे बेटा? नेचर ऑफ द सोल्यूट अँड द सॉल्व्हंट अँड ऑल्सो ऑन द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे सोल्यूटचा प्रमाण सोल्युशन मध्ये किती आहे? नंबर 1. सोल्यूट कोणता आहे? नंबर 2. आणि सॉल्व्हंट कोणता आहे? नंबर 3. हे असे काही फॅक्टर्स असतात त्याच्यावर काय डिपेंड असतं? टेस्ट. काय डिपेंड असतं बेटा? चहा तुम्ही सकाळी तयार करत असताना दुधाचा अंदाज घेऊन साखर टाकतो का पहिला साखर टाकून पुन्हा दुधाचा अंदाज लावतो? दूध काय करतो? समजा 1 कप आहे तर 1 चम्मच, 2 असेल तर 2 चम्मच, 3 असेल तर 3 चम्मच. का डायरेक्ट दुधामध्ये घातलं पाव किलो साखर अर्धा लिटर दुधात घालतो का? तसं नाही ना, प्रपोर्शन मध्ये घेतो आपण. द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. आता जो काही या ठिकाणी पहा खूप महत्वाचं आहे. प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. कुणाचा? सोल्यूटचा प्रोपोर्शन. कुणाचा? सोल्यूटचा प्रोपोर्शन. कुणामध्ये? सोल्युशन मध्ये. कुणामध्ये? द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. काय म्हणतात त्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. रिपीट एकदा पहा. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कमी प्रमाणात. कशामध्ये? सोल्युशन मध्ये. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. काय म्हणतात त्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन इज हाय, ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणजे सोल्यूटचा प्रमाण सोल्युशन मध्ये जास्ती आहे. सोल्यूटचा प्रमाण सोल्युशन मध्ये कसं आहे? जास्ती आहे. त्यावेळेस सोल्युशन तुमचा कसा बनतो? कॉन्सन्ट्रेटेड. कसा बनतो? कॉन्सन्ट्रेटेड. आणि अशा सोल्युशन ज्या वेळेस, आता दुसरं उलट, ज्या वेळेस सोल्यूटचा प्रोपोर्शन हा लेस आहे, द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इज लेस इन द सोल्युशन. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इज लेस इन द सोल्युशन. त्यावेळेस त्याला काय म्हणतात सांगा बरं का? डायल्यूट. काय म्हणतात त्याला सांगा? डायल्यूट सोल्युशन. काय म्हणतात त्याला? बघा बरं एकदा. द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट. काय म्हणतात? प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन. कशामध्ये? सोल्युशन मध्ये. त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन.
when the concentration of solute in its solution high, ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट त्या सोल्युशन मध्ये हाय असतो त्यावेळेस इट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कोणता सोल्युशन असतो हा? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. while the solution is called, अशा सोल्युशनला म्हणतात डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन कधी म्हणतात? ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट कसा असतो? लेस. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जर हाय असेल तर त्याला काय म्हणायचं? कॉन्सन्ट्रेटेड. आणि कॉन्सन्ट्रेशन सॉरी काय म्हणतात दुसरा? जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जर कमी असेल तर त्याला म्हणतात डायल्यूट. काय म्हणतात त्याला बेटा? डायल्यूट. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन दाखवण्यासाठी वापरतात. त्याच्यामध्ये जे आपण बेस मेनली वापरतो ते काय वापरतो? पहिला युनिट मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. काय बेटा? मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिसॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. म्हणजे एका लिटर सोल्युशन मध्ये किती ग्रॅम सोल्यूट विरघळलेला आहे? 1 लिटर ऑफ द सोल्युशन मध्ये किती ग्रॅम विरघळलेला आहे त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी. Several units are used to express the concentration of solute. Two of these units are used more frequently. आणि याच्यामध्ये 2 युनिट मोर फ्रिक्वेंटली वापरतात. पहिला तर आता सांगितलं ग्रॅम पर लिटर. काय म्हटलं बेटा? ग्रॅम पर लिटर म्हणजे काय? नंबर ऑफ ग्रॅम ऑफ जो काही सोल्यूट असेल त्या सोल्युशन मध्ये 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम 4 ग्रॅम जे काय असेल त्या ठिकाणी. आणि दुसरा आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. काय बेटा? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 liter of solution. Number of mole of solute. Number of dissolved in solution. Number of mole of solute dissolved in solution. काय म्हटलं? Number of mole of solute dissolved in solution. Number of mole of solute dissolved in. Number of mole of solute dissolved in. Number of mole of solute dissolved in the solution. याला म्हणतात molarity of the solution. काय म्हणतात बेटा याला? molarity of the solution. जे काही मोलॅरिटी ऑफ सोल्यूट आहे, मोलॅरिटी ऑफ सोल्यूट आहे हे कशाने दाखवतात? बघा अशा प्रकारे दाखवतात स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. मोलॅरिटी ऑफ सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग इट्स मोलेक्युलर फॉर्म्युला. मोलेक्युलर फॉर्म्युला कशाच्या आत लिहायचं? स्क्वेअर ब्रॅकेटच्या. कशाच्या आत लिहायचं? स्क्वेअर ब्रॅकेटच्या. म्हणजे NaCl ची मोलॅरिटी किती आहे? 1. म्हणजेच काय? मोलॅरिटी या सोल्युशन कॉमन सॉल्टची किती आहे? 1 मोलार. किती मोलार आहे? 1 मोलार आहे. किती मोलार आहे? 1 मोलार. हे टॉपिक आता पुढचा टॉपिक काय दिले बघा या ठिकाणी. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हेरियस ॲक्वायर्ड सोल्युशनचा टेबल या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं. पहा हे किती आहे? 58.2 आहे. बरोबर आहे. 58 गुणिले 2 किती येते सांगा? 117. म्हणजे किती मोल्स आहे? 2 मोल्स. किती मोल्स आहेत सांगा? 2 मोल्स. म्हणजे किती? 2 लिटर. किती लिटर दिले? म्हणजे एका लिटर मध्ये किती असणार आहे? अर्धा. अर्धा म्हणजे किती? किती? 58.5. 58.5. यू म्हणजे काय? डाल्टन. यू म्हणजे काय असते? कागद उचल. कागद उचल. दुसरा आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. याचं नाव सांगा बरं का? हायड्रोजन क्लोराईड. काय म्हणतात त्याला? हायड्रोजन. नाव माहिती का नाही? हायड्रोजन क्लोराईड. आणि याला काय म्हणतात? सोडियम हायड्रॉक्साईड. काय म्हणतात त्याला? सोडियम हायड्रॉक्साईड. आता या ठिकाणी पहा बेटा की जो काही मोलिक्युलर मास आहे कुणाचा? हायड्रोजन क्लोराईडचा तो आहे 36.5 डाल्टन. किती आहे बेटा? 36.5 डाल्टन. आणि सोडियम हायड्रॉक्साईडचा आहे 40 डाल्टन. किती डाल्टन? 40 डाल्टन. आणि या ठिकाणी पाहू शकता याचे जे काही आपण हायड्रोजन क्लोराईडचा जो काही ग्रॅम मध्ये आहे दॅट इज लिटर मध्ये 3.6 ग्रॅम असेल तर त्या ठिकाणी म्हणतो आपण. आणि हा जो असतो सोडियम हायड्रॉक्साईड तो असतो 60 ग्रॅम. किती ग्रॅम आहे सांगा? 60 ग्रॅम. किती ग्रॅम आहे? 60 ग्रॅम. इथे किती लिटर आहे? 2. त्याचा 2 किती बेटा आहे? 2. किती आहे सांगा? 2. ठीक आहे. आता पुढे पाहू शकता या ठिकाणी बेटा हे फॉर्म्युला काय? इथला फॉर्म्युला ह्याच्यावरून काढलेला आहे. नीट बघा. हे एवढ्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे आपल्याला सारं मिळतं. E बरोबर काय? D/C. D किती आहे सांगा बरं? काय D किती आहे सांगा? 3.65 डिवाइडेड बाय C. C किती आहे सांगा? 58.5. किती बेटा? 58.5. आणि ज्यावेळेस आपण त्याला काढतो काढल्यानंतर जे काही आपली व्हॅल्यू येते कोणाची व्हॅल्यू येते बेटा? E बरोबर येते 0.1 मोलार. किती येते सांगा बरं का? 0.1 मोल. 0.1 मोल. आणि इथे किती आहे? 1 लिटर 2 लिटर. आता इकडल्या साईडला काय बेटा? D/F. काय ते सांगा इकडं? D/F. D कोण आहे सांगा? ग्रॅम. आणि F कोण आहे सांगा बरं का? त्या ठिकाणी लिटर. F म्हणजे काय बेटा? लिटर. आता हे किती आहे सांगा? 3.65 ग्रॅम पर लिटर. लास्ट वाला काय तो? 30 ग्रॅम पर लिटर. 30 ग्रॅम पर लिटर.
आणि ह्या किती मोलार येतो सांगा E डिवायडेड बाय F. काय येते बेटा E डिवायडेड बाय F. हा E आणि हा काय बेटा F. E डिवायडेड बाय F. E डिवायडेड बाय F. F 2/2 किती येते सांगा 1 मोलार. 0.1 मोलार. आणि लास्ट वाला जो आहे त्याच्यामध्ये तो आहे 0.75 मोलार. किती बेटा 0.75 मोलार. किती आहे सांगा 0.75 मोलार. किती आहे सांगा 0.75. ते तुम्हाला कोणी परीक्षात विचारणार नाही. ठीक आहे. मग ते कशावर काढले हे तर काय हे दिले ए बी सी डी. ई बरोबर काय ते डी बाय सी. हे काय ग्रॅम. हे काय ग्रॅम. सी म्हणजे काय मोलिक्युलर मास. हे काय मोलिक्युलर फॉर्म्युला. हे नेहमीचा काय संबंध नाही. हा मोल आला हा कायला लिटर आला. हे काय ग्रॅम पर लिटर. आपण 2 युनिट असतात म्हटलं आपण मोजण्यासाठी एक आहे ग्रॅम पर लिटर आणि दुसरा काय होता मोलॅरिटी म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स इन अ लिटर. नंबर ऑफ मोल्स इन अ लिटर ह्या 2 युनिट आपण वापरतो म्हणलो कशासाठी टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. टू मेजर द जर जास्ती जर समजा सोल्यूटचा प्रमाण जर जास्त असेल तर तो कॉन्सन्ट्रेटेड असतो. सोल्यूटचा प्रमाण जर कमी प्रोपोर्शन मध्ये असेल तर तो काय असतो डायल्यूट असतो. काय असतो बेटा काय असतो सांगा डायल्यूट. आता पुढचा आहे पीएच ऑफ सोल्युशन. काय पाहिजे बेटा सांगा पीएच ऑफ सोल्युशन. काय पाहिजे सांगा पीएच ऑफ सोल्युशन. हे टॉपिक जरा मजेदार आहे मजेशीर आहे. एकदा बघून घ्या बोर्डाकडे. भारी टॉपिक आहे खूप भारी आहे. पाठांतर करायला ना चॅप्टर दिले आता विचारून घेणार बरं का मी. तू करलास का दिले pH of solution बघा रे लवकर. ऍसिड अँड बेस हॅलो सगळे कॉल आता सुरू काय हा प्राइस कमी झाल्या. तुम्ही इन्क्वायरी केली तुम्ही आलता कोण केलं की 95 पासून नंबर होता तुमचा. नाही 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 मी पहिल्याच तेव्हाच फोन तर घेतला असेल तुमच्या शोरूमचा नंबर होता. ठीक आहे ठीक आहे. काय झाले नवीन की तसं डायरेक्ट आता ते आपल्याला एक्सचेंज करता येते म्हटलं तर त्यांनी. आता एक्सचेंज मध्ये काय होतंय हाय ते लोन तिला ट्रान्सफर होते का नेमकं काय होते सीन जरा सांगा बरं. हा चालेल चालेल. हॅलो चला पहा बेटा पीएच ऑफ सोल्युशन काय सांगा बरं का पीएच ऑफ We have seen that acids and bases dissociate to smaller or larger extent म्हणजे प्रमाणात or dissolving in water for pH positive and OH negative ions respectively. आपण पाहिलेले की ज्यावेळेस ऍसिड हे पाण्यामध्ये डिसोसिएट होतात विचलित होतात कमी प्रमाणात या जास्ती प्रमाणामध्ये ते आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्स देतात कोण ऍसिड. OH निगेटिव्ह आयन्स देतात कोण बेस. कोण देतात बेस देतो. H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आयन्स जे असतात ते डिफरंट प्रोपोर्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे इन ऍक्वायस सोल्युशन मध्ये. मग त्याच्यानुसार काय डिटरमाइन होते त्या सोल्युशनची प्रॉपर्टी. जर प्रमाण कमी असेल तर तो असतो डायल्यूट
आणि प्रमाण जास्ती असेल तर तो असतो कॉन्सन्ट्रेटेड. काय असतो? ए बैला इकडे बघ, खाली काय बघतो, इकडे बघ ना. येत नाही का आवाज माझं? काही यायले? येतो का आवाज माग? एक्झाम्पल समजा, प्रोपोर्शन ऑफ OH आणि OH निगेटिव्ह आयन डिवाइड्स सॉइल इनटू ऍसिडिक, न्यूट्रल अँड बेसिक टाइप. जो काही प्रमाण असतो H पॉझिटिव्ह आयनचा आणि OH निगेटिव्ह आयनचा, तो मातीला डिवाइड करतो. कशामध्ये? ऍसिड, बेस, न्यूट्रल. ऍसिड, बेस आणि म्हणजे ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल मध्ये. 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिडिक, 7 ते 14च्या मध्ये असेल तर बेसिक. लक्षात आलं? 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिडिक, 7 ते 14च्या मध्ये असेल तर बेसिक, करेक्ट 7 वर असेल तर न्यूट्रल, करेक्ट 7 वर असेल तर न्यूट्रल, करेक्ट 7 वर असेल तर, 7 पेक्षा कमी असेल तर, 7 वर असेल तर न्यूट्रल, 7 ते 14च्या आत असेल तर त्याला काय म्हणायचं? बेसिक असं म्हटलं जातं. बरोबर आहे बेटा? आणि काल पाहिलं बेसिक हे बिटर असतात, ऍसिड सोर टेस्ट असतो. पाहिलं का नाही आपण त्या ठिकाणी? पहा बेटा, इट इज नेसेसरी फॉर ब्लड सेल्स, जो काही सेल आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये टू हॅव H पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन्स इन सर्टन डिफाइन्ड प्रोपोर्शन. ब्लड मध्ये असेल या सेल्स मध्ये असेल, जे काही पेशी असतात ना आपल्या शरीरामध्ये किंवा सेल्स असतात, त्याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आयन्सचं डिफाइन्ड प्रोपोर्शन असणं गरजेचं आहे. कशासाठी? प्रॉपर फंक्शनिंग साठी. फर्मेंटेशन जी काही प्रोसेस आहे, फर्मेंटेशनच्या माध्यमाने का तयार करतात? इडली, रात्री जे काही इडली डोसा असतो, रात्री भिजू घालून तयार करतात. त्याच्यानंतर दारू तयार करतात, बियर तयार करतात. सर्व जे काही प्रोसेस आहेत, ऊसापासून दारू तयार करणे, हे फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन दुसरे जे काही बायोलॉजिकल प्रोसेस आहेत कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कशाच्या मदतीने कॅरी आउट करतात? मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने कॅरी आउट करतात. कशाच्या मदतीने? मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने. आणि अशा अनेक केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला लागतात, ज्याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन आणि OH निगेटिव्ह आयन त्या ठिकाणी मेंटेन केले जातात विदाउट सर्टन लिमिट. विदाउट सर्टन लिमिट. प्युअर वॉटर ऑल्सो अंडरगोज डिसोसिएशन टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. जो प्युअर वॉटर आहे, जो प्युअर शुद्ध पावसाचं पाणी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय लहान प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय होतं? त्याचं डिसोसिएशन होतं, विचलन होतं, आणि ते तुम्हाला काय देतात? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आयन्स देतात. काय देतात? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आयन्स देतात. पण इन इक्वल प्रोपोर्शन. पण इक्वल सारख्या प्रमाणामध्ये देत असतात. पुढे पहा बघा, H2O चं काय झालं बेटा? डिसोसिएशन. काय मिळाला? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह दोन्ही कसे सांगा? सेम अमाउंट मध्ये आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर, जे की प्रॉपर्टी आहे पाण्याची, जे की अंडरगो डिसोसिएशन मध्ये जातात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे ऍक्वायर्ड सोल्युशन आहे त्याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन पण असतो आणि OH निगेटिव्ह आयन सुद्धा त्या ठिकाणी असतो. पण त्याचा जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे तो मात्र कदाचित चेंज होऊ शकतो. काय चेंज होतो? कॉन्सन्ट्रेशन. कशाचा? H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हचा. आता या ठिकाणी पाहू शकता काही पदार्थांचं त्या ठिकाणी pH तुम्हाला दिलेलं आहे. आताच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मोजत असताना काय महत्वाचं आहे, काय पाहिलं जातं त्या ठिकाणी सांगा बरं का? 0 ते 7, 7 ते 14, 0 ते 7, 7 ते 14, 0 ते 7 ऍसिडिक, 7 वर न्यूट्रल, 7 ते 14 बेसिक. आता बघा, स्ट्रॉंग ऍसिड किती आहे? 0.00 1 मोल ऑफ HCl. 1 मोल ऑफ एवढा आंबट राहील की जे म्हणजे हद्दीच्या बाहेरच, कल्पनेच्या पलीकडेच. गॅस्ट्रिक ज्यूस पोटामध्ये तयार होतो आपल्या 1, लेमन ज्यूस 2.5, व्हिनेगर 3, टोमॅटो 4.1, ब्लॅक कॉफी 5, ऍसिड रेन 5.6, सुसू युरिन 6. 7 पेक्षा कमी आहे म्हणजे ऍसिडिक आहे बरं का. पण हे जे आहे तो काही थोड वीक आहे. काय बेटा? वीक ऍसिड आणि वीक बेस. काय असेल? काय काय म्हटलं? 1 मोल ऑफ HCl 0, त्याच्या खाली काही राहत नाही. पुन्हा गॅस्ट्रिक ज्यूस सांगा की थोबाड स्कॅन होतं बघा ना पुढे किती pH व्हॅल्यू. त्याला म्हणतात pH म्हणजे काय सर? पोटेन्स ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन. काय बेटा? पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणतात. हे झाले ना 8वीला? झाले का pH? झाले का नाही कळू तुला? शिकवले तुला मॅडम? 1 मोल
एससीएल 0, गॅस्ट्रिक 1, लेमन ज्यूस 2.5, विनेगर 3, टोमॅटो 4.1, ब्लॅक कॉफी 5, ऍसिड रेन 5.6, वीक ऍसिड युरिन 6.0, न्यूट्रल रेन मिल्क 6.5, वीक बेस प्युअर वॉटर शुगर सोल्यूशन 7, ब्लड 7.4, सोल्यूशन ऑफ बेकिंग सोडा 8.5, टूथपेस्ट आपके टूथपेस्ट में नमक है 9.5, ओके, मिल्क ऑफ मॅग्नेशिया व्हेरी गुड, हे इथं पोटासाठी वापरतात बघा, ऍसिडिटी झाल्यानंतर वापरतात. लाईम वॉटर आणि 1 मोल ऑफ NaOH किती 14, एवढं कडून जीव जाईल तुझं बघा. The concentration of H positive ion is formed by dissociation of water. बघा काय म्हणले या ठिकाणी, जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे, कुणाचा कॉन्सन्ट्रेशन बोला दे, कुणाचा कॉन्सन्ट्रेशन H पॉझिटिव्ह आयॉनचा कॉन्सन्ट्रेशन कसं तयार झाला, बाय डिसोसिएशन ऑफ वॉटर, बाय डिसोसिएशन ऑफ वॉटर इज 1 into 10 raised to minus 7, किती 1 into 10 raised to minus 7 मोल पर लिटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे H पॉझिटिव्ह आयन्सचा जो तयार होतो, कसा तयार होतो, ज्यावेळेस पाण्याचं डिसोसिएशन होतं, किती होतं 1 into 10 raised to minus 7 मोल पर लिटर, किती डिग्रीला 25 डिग्री सेल्सिअसला. आणि त्या सेम टेम्परेचरला जो काही कॉन्सन्ट्रेशन आहे H पॉझिटिव्ह आयॉनचा 1 मोल सोल्युशन ऑफ HCl मध्ये, काय म्हणलं, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयॉन्स इन 1 मोल सोल्युशन ऑफ HCl, तो किती आहे सांगा बरं का, yes 1 into 10 raised to 0 मोल पर लिटर. ऑन द अदर हँड 1 मोल सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन किती असेल, इथे 0 तर इथे किती असेल 14, बघा 0 इथे किती आहे 14, 1 into 10 raised to minus 14 मोल पर लिटर. We see that in common aqueous solution मध्ये जो रेंज आहे H पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशनची ही खूप वाईड आहे, म्हणजे सर्वात किती होता 0 आणि सर्वात किती होता 14, बरोबर आहे, 10 raised to 10 ते 10 raised to minus 14 मोल पर लिटर. 1909 साली एक डॅनिश शास्त्रज्ञ सोरेनसन, काय नाव होतं त्यांचं, सोरेनसन यांनी काय केलं, एक स्केल, त्या ठिकाणी कन्व्हिनियंट न्यू स्केल त्या ठिकाणी तयार केली, ज्याच्यामध्ये काय दाखवलं जातं, H पॉझिटिव्ह आयन्स, काय दाखवलं, कॉन्सन्ट्रेटेड विच इज फाउंड टू बी व्हेरी युजफुल इन केमिकल अँड बायोकेमिकल प्रोसेस, आणि याचा वापर केमिकल आणि बायोकेमिकल प्रोसेस मध्ये उपयोगी आला. इट इज द पीएच स्केल, काय बेटा पीएच स्केल, आता सांगितलं ना 0 ते 7, 7 ते 14, त्यालाच काय म्हणतात पॉवर ऑफ हायड्रोजन. कोणी शोध लावला, सोरेनसन. कोणी लावला, कधी 1909 ला. कुठला होता, डॅनिश, डेन्मार्क, डॅनिश म्हणजे डेन्मार्क. जे नाव ऐकलं का ग्रीनलँड, अमेरिका कालपुरा कब्जा करायला प्रयत्न करत होता, तो डेन्मार्क मध्ये येतो, डेन्मार्कच्या टेरिटरीमध्ये, म्हणजे एकमेकापासून जरी लांब राहिले तरी जसं चायना इंग्रज आपल्याला कब्जा घेतली ना, तसं त्या ठिकाणी त्यांचं कब्जा आहे. अमेरिका खरेदी मागत होता त्यांना, तिथे लोक किती असतात 50,000 फक्त, आणि केवढा माहित आहे, मला वाटतं अर्धा भारत एवढं तर असतं, दिसतं बरं का. भारताचं क्षेत्रफळ किती आहे, 32,87,263. माहिती आहे का नाही, कधी बी माहित नाही, कधी बी सांगतो. एरिया ऑफ ग्रीनलँड, करेक्ट, ग्रीनलँड म्हणजे आईस आहे, उलट बर्फ आहे, आणि आइसलँड म्हणजे ग्रीन आहे, जरा गडबड करू. लार्जेस्ट आयलँड इन द वर्ल्ड, हा कॉन्टिनेंट नाही, 80% जागा ही बर्फाने आच्छादलेली आहे. ह्याच्यावर जो बर्फ आहे जवळपास 4,01,000 4,10,000 किलोमीटर स्क्वेअर एवढ्या एवढा बर्फ आहे. कंपेअर विथ इंडिया, कंपेअर विथ इंडिया, इंडिया इंडिया टोटल एरिया त्यांचा जो आहे 2,21,66,086. किती रे, 1,00,000 हजार 10,000 लाख 10 लाख, आपलं किती म्हटलं 32 लाख नाही, किती म्हटलं 32,87,263. आणि यांचं किती आहे 21 लाख, म्हणजे 66% आपल्या जवळपास 66%. लोकसंख्या किती आहे, आता नवीन लोकसंख्या 56,000. न राहण्यासारखी जागा किती आहे, इनहॅबिटेबल
41,00,000 किलोमीटर स्क्वेअर, त्या 4,10,000 किलोमीटर स्क्वेअर. भारताच्या भारतात 1.5 पटीने मोठा आहे, बरोबर आहे आपलं. बघा बघा बघा, म्हणजे याचा अर्थ काय झालं, तुला 100 एकर शेत राहिलं तर घंटा फरक पडत नाही. तुझ्या शेतामध्ये पाणी पाहिजे, पाणी, तर त्या शेताला किंमत आहे, असं आहे, लक्षात घ्या. सर तिथल्या जण पाणी काढतात की आम्ही तुझं पाणी निघते तिथे गेलं का बेटा. थंडी एवढं राहते की त्याचे घाम येतात अंगावर. हे घाम का होते माहितीये का, घाम बाहेर आलेला घाम तर येतच नाही, जरी आला घाम लगे बर्फात कन्वर्ट होतो लगेच, असे पूर्ण उलून जाते, चिलून जाते. माय असं तिथं कपडे सुद्धा धुता येत नाही. पाण्याची बॉटल भारी घेऊन गेलास काय होते लगे बर्फ होते. माशा बिशाचे खातात, फ्रोझन खातात, तिथं बर्फ मागवतात त्या ठिकाणी. पर्यटनासाठी फेमस आहे फक्त बेटा तिथं. मी जाऊन तिथे शेती करतो, माझ्या एवढं शेत असले, कधी 1000 एकर माझ्या नावाने करतो. केळ होते तुझ्या नावानं, केळ सुद्धा बाहेर आला का कडक होते, त्याला सुद्धा त्याला मऊ करून खावं लागते केळाला सुद्धा. थंडीला मऊ केळ पडते तिकडे. ऍपल विपल दगडासारखं होतं, डोसक्यात मारलं तर डोसकं फुटल, पण ऍपल फुटणार नाही थंडीनं, माहितीये का बेटा. असं लाक 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 थंडगार होते. माझ्याकडे व्हिडिओ पाठवतो ग्रुपला. काय थंडगार होते अंग पूर्ण. अंगावर 6 जॅकेट घालावं लागते, मधून एक बाहेरून एक, ते तर घालावंच लागतं बेटा, त्याच्यावर एक घालावं लागतं. द पीएच स्केल एक्सटेंड फ्रॉम 0 ते 14 असतं, आणि ह्या स्केल अनुसार प्युअर बॅटरचा पीएच व्हॅल्यू किती आहे, 7 आहे. किती आहे, 7. म्हणजे काय, हे आता दाखवतो आपण, कशाने दाखवतो रे, सिम्बॉल काय म्हटलं होतो, स्क्वेअर ब्रॅकेट. कशामध्ये कशाने काय बघा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय मोलॅरिटी दाखवतात का, काय दाखवतात बघा. आता दिला रे काय मोलॅरिटी. मोलॅरिटी कशाने दाखवतात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. किती सांगा बरं का, 1 × 10⁻⁻⁶. 7 काय दाखवतो, न्यूट्रल सोल्युशन. पीएच हा मिड पॉइंटच्या स्केलचा आहे. आता पीएच ऑफ ऍसिडिक सोल्युशन किती पेक्षा कमी आहे म्हणलं, 7 पेक्षा. आणि 7 पेक्षा जर जास्ती असतो तर तो काय असतो, बेसिक असतो. काय असतो, बेसिक असतो. आता युनिव्हर्सल इंडिकेटर जरा बघून घ्या 2 मिनिट. असं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू.
झालं का रे बेटा? We know that some natural and synthetic dyes, आपल्याला माहिती आहे की काही जे नैसर्गिक निसर्गामध्ये आढळणारे जे काही डाईज असतात, जसं हळद आहे, यु नो, पळसाच्या पानापासून रांगोळी त्या ठिकाणी करतात. काय जे नॅचरल आणि सिंथेटिक डाईज आहेत ते डिफरंट कलर्स त्या ठिकाणी दाखवतात. काही ऍसिडिक असतात तर काही कसे असतात, बेसिक असतात. असे जे डाईज असतात त्याचा वापर ऍसिड बेस इंडिकेटर म्हणून करतात. जसं पीएच स्केल, जे काही पीएच सोल्युशन आहे किती किती असते, 0 ते 14. कशानुसार, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस. त्याच्यामध्ये जो रिएक्शन दाखवतो त्याच्यानुसार त्याची काय डिसाईड करतात, पीएच व्हॅल्यू काय डिसाईड करतात. आता म्हणून या ठिकाणी काय वापरतात, युनिव्हर्सल इंडिकेटर वापरतात. युनिव्हर्सल इंडिकेटर काय दाखवतो, वेगवेगळे कलर दाखवतो. काय दाखवतो, वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या पीएच च्या व्हॅल्यू दाखवतो. काय दाखवतो, वेगवेगळ्या पीएच च्या व्हॅल्यू त्या ठिकाणी दाखवत असतो. या ठिकाणी पहा बेटा, इंडिकेटर युनिव्हर्सल इंडिकेटर आणि पीएच मीटर आहेत. बघा कलर वेगवेगळे आहेत. 7 रंग ग्रीन म्हणजे कोणता आहे, 0. सर्वात रेड असेल तर ऍसिडिक, पर्पल जर असेल तर कोणता, बेसिक. आहे का नाही बघा इथं खाली, आहे का बेटा? ह्याच्यामध्ये काय ट्वी वाजतंय, 11.9 ह्याचं काय व्हॅल्यू, 7 पेक्षा जास्ती म्हणजे काय, तो बेसिक. ह्याच्या नंतर पट्ट्या काय दाखवतात, कलर. त्या कलर वरून आपल्याला काय ओळखता येते सांगा, ऍसिड किंवा बेस. रेड असेल थोडा फिकट रेड, थोडा पुन्हा येलो, पुन्हा असे कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला काय करता येतं, डिटरमाइन करता येते की सोल्युशनची काय डिसाईड करता येते, पीएच व्हॅल्यू. आणि आजकाल लोक अशी मशीनवर वापरतात. युनिव्हर्सल इंडिकेटर इज मेड बाय मिक्सिंग several synthetic indicator in specific proportion. The pH of solution can be determined by means of the universal indicator solution. आता कोणत्याही पदार्थाचा जो पीएच आहे, सोल्युशन आहे, त्या सोल्युशनचा पीएच जो आहे तो कशाने डिसाइड करतात, युनिव्हर्सल इंडिकेटर ऑफ सोल्युशन. युनिव्हर्सल इंडिकेटर ऑफ सोल्युशन किंवा पीएच पेपर ज्याच्यापासून बनवतात, पीएच पेपर, लिटमस पेपर असतात ना ते. However, the most accurate method of measuring the pH of solution, सर्वात जे accurate मेथड आहे कोणती, इलेक्ट्रॉनिक. कोणती बेटा, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. कोणती, इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट कॉल्ड पीएच मीटर. याला काय म्हणायचं, पीएच मीटर. पीएच मीटर कसं करतात, कसं मोजतात, बाय डिपिंग इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये बुडवतात. काय करतात बेटा, बुडवतात. कशामध्ये, सोल्युशन मध्ये. आणि हे काय करतो, टी वाचतो आणि काय दाखवतो, व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू दाखवतो, सोल्युशनची पीएच व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू, सोल्युशनची. पुन्हा पहा बेटा, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन पाहायचं बेटा, सिंपल रिएक्शन. द रिएक्शन इन विच ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ ईच अदर. द रिएक्शन in which acid and base react with each other gives salt and water. Gives a salt and water is called as a digestion. सिंपल. ऍसिड कोण आहे, HCl. बेस कोण आहे, NaOH. काय तयार झालं, NaCl प्लस H2O. NaCl काय आहे, साल्ट. H2O काय आहे, वॉटर. दिला असेल साल्ट आणि काय तयार होतं म्हटलं, हाय का रिएक्शन, आहे का, साल्ट आणि वॉटर. तोपर्यंत हे काढ बेटा, खालचं काढ. पहा बेटा, ऍक्टिव्हिटी काही सांगत बसणार नाही मी बरं का, मी ऍक्टिव्हिटी काही सांगत मजा नाही. न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये पहा काय होतं, ज्यावेळेस आपण HCl आणि NaOH ला काय करतो, डिसोसिएट करतो. कशामध्ये, ऍक्वायस सोल्युशन मध्ये. कशामध्ये करतो, ऍक्वायस सोल्युशन मध्ये. ज्यावेळेस आपण NaOH सोल्युशन हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये ऍड करतो, दोघांना मिक्स करतो. when sodium hydroxide is mixed with the hydrochloric acid सोबत ऍड करतो, त्यावेळेस लार्ज कॉन्सन्ट्रेशन OH निगेटिव्ह आयॉन्सचा काय होतो, तयार होतो. तसाच लार्ज कॉन्सन्ट्रेशन कशाचा होतो, H पॉझिटिव्ह आयॉन्सचा तयार होतो. पण वॉटर मध्ये डिसोसिएट, जो पाणी आहे तो कमी प्रमाणात डिसोसिएट होतो. म्हणजे पाण्यापासून काय निघणार, H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आयॉन्स कमी निघतात. त्याच्यामुळे मिक्सिंग एक्सेस OH निगेटिव्ह आयॉन्स कंबाइंड विथ एक्सेस H पॉझिटिव्ह आयॉन्स, जे काही एक्सेस ऑफ द OH निगेटिव्ह आयॉन्स जे तयार झाले, कारण ते विरघळले नाही, ते कोणासोबत रिएक्ट होतात, एक्सेस ऑफ द H पॉझिटिव्ह, कारण ते विरघळले नाही. दोघे एकत्रित आलं म्हणजे कोण आला, H आला आणि OH आला. काय झाले, H2O तयार होतो. काय तयार होतो बेटा, H2O मॉलिक्युल्स तयार होतात सॉल्व्हेंट मध्ये. दिस चेंज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय आयोनिक इक्वेशन. हे तर आता सांगितलं. हे कोण आहे, H म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड मधला H, हा Cl, Na हा OH म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड. हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह. तयार काय झाला, NaCl. तयार काय झाला, NaCl. बाहेर काय निघतं, H2O. H2O कसं तयार झाला, H प्लस
OH. H plus OH. काय काय झालं? H2O. It can be seen from the above equation. हे झालं. As the NaOH solution is added drop by drop to the HCl solution. ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईड ड्रॉप बाय ड्रॉप आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये ऍड करतो त्यावेळेस हायड्रोजनचं प्रमाण कमी होतो कारण मी NaOH ऍड करतोय ना. NaOH ऍड करतोय म्हणजे कोण वाढू लागलाय? OH. प्रमाण कोणाचा कमी होऊ लागलाय? H पॉझिटिव्हचा कमी होऊ लागलाय. ठीक आहे. डिक्रीजिंग ड्यू टू ऍडिशन ऑफ OH निगेटिव्ह आयॉन्स आणि pH व्हॅल्यू काय होत असते? इन्क्रीज होते. काय इन्क्रीज काय होते? ऍसिड कमी कमी झालं का वाढतो आणि बेस वाढतो. बरोबर आहे बेटा? ऍड केलं का OH ऍड केलं का बेस वाढायला लागतो. When enough NaOH is added to HCl त्यावेळेस अति प्रमाणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये ऍड करतो त्यावेळेस रिझल्टिंग सोल्युशन तयार होतं. त्याच्यामध्ये काय तयार होतं? NaCl. काय तयार होतं? NaCl तयार होतो. साल्ट आणि वॉटर. झालं का? साल्ट आणि वॉटर. Salt आणि water. The only source of H positive and OH negative ion in this solution. जो आपल्याला H positive ions आणि OH negative ions या रिएक्शन मध्ये मिळत आहेत हे फक्त कोणामुळे मिळत आहेत? पाण्यामुळे. कोणामुळे? पाण्याचं काय होऊ लागले? डिसोसिएशन, विचलन होऊ लागलंय. आणि काय तयार होतात? NaCl plus H2O तयार होतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे पहा बेटा. आता ह्याचे रिएक्शन पाहायच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे काय अमोनिया ना याचे नोत्री काय रे? बघा नायट्रिक ऍसिड आवडतं. नायट्रिक ऍसिड ना? बरोबर काय? दिसतो ना लिहून माग काय आहे? नायट्रिक ऍसिड सही केली. याचे नोत्री हे काय? KOH. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. काय तयार होतो? हा KNO3 आणि इथं काय निघाला? H2O. आता याच्यामध्ये ऍड केलं. ठीक आहे. कोणाला ऍड केलं? H2SO4. कोणाला बेटा? H2SO4. हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह. ह्या ठिकाणी तयार होतो NH4. काय तयार होतो? NH4 टेकन ट्वाइस SO4. ह्याला म्हणतात अमोनियम डायसल्फेट. अमोनियम डायसल्फेट. अमोनियम डायसल्फेट. आणि बाहेर काय निघतो? पाणी H2O. पुढे बघा HBr म्हणजे काय? हायड्रोजन ब्रोमाइड. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. काय आला मग? KBr. KBr म्हणजे काय? पोटॅशियम ब्रोमाइड. पोटॅशियम बाहेर काय निघाला? H2O. काय निघाला? H2O. पुढे पहा. न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होतं? व्हेन ऍसिड रिएक्ट विथ द बेस इट गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. पुढचं पहा. ज्यावेळेस ऍसिड कोण बेटा? ऍसिड हे मेटल सोबत रिएक्ट होतात. कुणासोबत? मेटल सोबत. The reaction of acid with metal is determined by strength and concentration of acid. आणि रिएक्शन होण्यासाठी सुद्धा काय महत्त्वाचं आहे? त्या ऍसिडची स्ट्रेंथ आणि त्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. त्या ऍसिडची स्ट्रेंथ आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन बाय रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल अँड टेम्परेचर. आणि टेम्परेचर पण महत्त्वाचं आहे. It is easy to bring about the reaction of dilute solution of strong acid. हे बघा स्ट्रॉंग ऍसिडची रिएक्शन सहज होऊ शकते. मॉडरेटली जे काही रिएक्टिव्ह मेटल आहेत त्यांच्यासोबत नॉर्मल टेम्परेचरला रिएक्शन होऊ शकते. त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी दिले बघा बेटा. बर्निंग ऑफ हायड्रोजनला ज्यावेळेस आपण बर्न करतो, एक्सप्लोजन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, मॅग्नेशियम रिपर आहे. हे जो बोली निघत आहे हायड्रोजनचे बबल्स आहेत आणि हे काय बेटा? टेस्ट ट्यूब आहे. काय सांगा? म्हणजे कोणाची रिएक्शन आहे? डायल्यूट सोल्युशन कोणता? स्ट्रॉंग ऍसिड. कुणासोबत? मेटल सोबत. कुणासोबत? बघा. टेक अ बिग टेस्ट ट्यूब घ्या. चूज अ रबर स्टॉपर इन विच अ गॅस ट्यूब कॅन बी फिटेड. वरच्या साइडला बघा अशा प्रकारचा रबर स्टॉपर घ्या. टेक अ फ्यू पीसेस ऑफ मॅग्नेशियम रिबन. मॅग्नेशियम रिबनच्या काही पीसेस घ्या टेस्ट ट्यूब मध्ये. काही प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड करा डायल्यूट मध्ये. टेक अ लाइटेड कॅन्डल नियर द एंड ऑफ द गॅस. लाइटेड कॅन्डल बघा असं नियर द एंड ऑफ द गॅस पाशी घ्या आणि ऑब्झर्व करा. काय होईल? मॅग्नेशियम मेटल हा रिएक्ट होतो. कोणासोबत रिएक्ट होतो? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. कोण? मॅग्नेशियम मेटल. कोणासोबत रिएक्ट होतो? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. अँड अन इनफ्लेमेबल गॅस हायड्रोजन तयार होतो. कोणता गॅस तयार होतो? हायड्रोजन गॅस. बस झालं. कोणता गॅस तयार होतो? कोल्ड रिएक्शन झाला मॅग्नेशियम कुणासोबत? हायड्रोजन क्लोराईड सोबत. काय तयार होतो? MgCl2. काय तयार होतो? आणि बाहेर काय निघतो? H2 गॅस. कोणता गॅस निघतो? H2 गॅस. काय निघतो? H2 गॅस निघतो. बघा मेटलची रिएक्शन कुणासोबत झाली सांगा बरं का?
एवढं घ्या बेटा. मेटल कोणासोबत रिॲक्ट होतो? डायल्यूट ऍसिड सोबत. कोणासोबत होतो? डायल्यूट ऍसिड सोबत. काय तयार होतं? साल्ट आणि वॉटर. ठीक आहे. आता बघा इथं काय ZnSO4 H2SO4 काय तयार झालं? ZnSO4 बाहेर काय निघालं बेटा? H2. इथं काय बघा या ठिकाणी CuNO3 टेकन ट्वाइस H2 म्हणजे HNO3 कॉपर सोबत ना, कॉपर सोबत HNO3 कॉपर सोबत HNO3 HNO3 ठीक आहे. HNO3 से Cu प्लस HNO3 बरोबर आहे. Cu प्लस HNO3 कॉपर नायट्रेट प्लस हायड्रोजन. चला झालं. काय काय झालं सांगा? मॅग्नेशियमची रिएक्शन कोणासोबत झाली? हायड्रोक्लोरिक ऍसिड काय तयार झालं? मॅग्नेशियम क्लोराइड आणि हायड्रोजन. झिंकची रिएक्शन हायड्रोजन सल्फाइड सोबत सल्फ्युरिक ऍसिड सोबत झाली. हे झालं झिंक सल्फाइड सॉरी झिंकची रिएक्शन झाली सल्फ्युरिक ऍसिड सोबत. झिंक सल्फाइड तयार झाला आणि हे ठिकाणी काय झालं? हायड्रोजन. कॉपरची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत काय तयार होतो? कॉपर नायट्रेट प्लस काय निघतो? हायड्रोजन गॅस बाहेर निघतो. ठीक आहे. आता पुढचं रिएक्शन पहा बेटा. या ठिकाणी काय सांगतं पहा. काय झालं ग? रेड ऑक्साइड माहित आहे का बेटा? काय असते रेड ऑक्साइड सांगा? अरे हे रे सळी तुल्यावर लाल लाल होण्या का वरच्या साईडला गंज म्हणत नाही का त्याला आपण, तो असतो रेड ऑक्साइड. केमिकल फॉर्म्युला काय बेटा? परीक्षेला विचारू शकतो. Fe2O3 फेरस ऑक्साइड किंवा रेड ऑक्साइड. पाण्यामध्ये विरघळत नाही. दे आर इनसॉल्युबल इन द वॉटर बट रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणासोबत रिॲक्ट होतात? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. काय तयार करतात? FeCl3 म्हणजे याला म्हणतात फेरिक क्लोरेट. बहुतेक का चेक करू द्या मला. का फेरस क्लोरेट, फेरिक क्लोरेट. उद्या येताना पूर्ण रिॲक्शन होणार आहेत बरं त्या चॅप्टर मध्ये. टोटल रिॲक्शन, एक रिॲक्शन सोडायचं नाही. याचं नाव आहे आयर्न क्लोराइड बेटा. काय नाव आहे याचं? आयर्न क्लोराइड. काय बेटा? आयर्न क्लोराइड. पुन्हा बघा हे कोण आहे? CaO प्लस 2HCl. काय तयार होतो? CaCl2 प्लस H2O. काय तयार होतो? CaCl2 प्लस कॅल्शियम क्लोराइड प्लस. तोपर्यंत तुम्ही हे लिहा. मेटल ऑक्साइडची रिएक्शन ज्यावेळेस डायल्यूट ऍसिड सोबत होते काय तयार होतो? साल्ट आणि वॉटर. काय तयार होतो? साल्ट आणि वॉटर. आणि याची रिएक्शन HCl सोबत झाली. तयार होतो MgCl2 प्लस H2O. याचा तयार होतो झिंक क्लोराइड ZnCl 2 प्लस H2O. बघू झिंक क्लोराइड प्लस H2O. पुन्हा ॲल्युमिनियम क्लोराइड प्लस 3H2O. ॲल्युमिनियम फ्लोराइडचं नाव काय बेटा? ॲल्युमिनियम फ्लोराइड. मेटल ऑक्साइड कशा असतात? बेसिक इन नेचर असतात. कशा असतात बेटा? बेसिक इन नेचर.
नॉन मेटल ऑक्साईड ऍसिडिक असतात. कसे असतात? ऐक एलर्जी झाली बघ मला. नॉन मेटल ऑक्साईड कसे असतात? ऍसिडिक इन नेचर. काही जे ऑक्साइड्स असतात नॉन मेटलचे ते ऍसिडचे एक्झाम्पल आहेत. हे माझी गोळी घेण्याची एलर्जीची. मॅडम सर्दीची गोळी द्या एलर्जी. थोडा दुरळा गेला का त्रास होतो. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल ना CO2 ची रिएक्शन झाली. हे आहे H2CO3. H2CO3 ला काय म्हणतात म्हणलं तुम्हाला सांगू बरं का? कार्बोनिक ऍसिड. SO3 प्लस 2NaOH. सोडियम सल्फेट वॉटर, पोटॅशियम कार्बोनेट आणि वॉटर, सोडियम कार्बोनेट आणि वॉटर. ज्यावेळेस झिंक ऑक्साईड हे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतात. कोण बेटा? झिंक ऑक्साईड. कोण? झिंक ऑक्साईड. कोणासोबत रिॲक्ट होतात? NaOH. कोणासोबत? NaOH. त्यावेळेस ते काय तयार करतात? सोडियम झिंकेट. काय तयार करतात बेटा? Na2ZnO2 ह्याला म्हणतात सोडियम झिंकेट आणि पाणी तयार करतात. त्याच पद्धतीने ज्यावेळेस अल्युमिनियम ऑक्साईड हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तो तयार करतो सोडियम अल्युमिनेट. काय तयार करतो? सोडियम अल्युमिनेट आणि वॉटर. हे 10वीला रिएक्शन आहे मेटलर्जी चॅप्टर मध्ये. दोन मिनिटाचा टेबल काढतो. अजून किती आहे चॅप्टर? पाणी नको नाही रे. शिंदे पाणी आपल्याला. चालेल दुसऱ्या कोणाला कशात घेऊन जा.
किती पण पडलं त्या आवाजाचं सारखं पहा लक्ष द्या. सिंपल रिएक्शन आहे. रिएक्शन सांगतो वरची. ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटला हिट करतात, काय करतात, हिट तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. काय तयार होतो, ज्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईडची रिएक्शन पाण्यासोबत होते, कोणासोबत होते, तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय तयार होतो, आला कॅल्शियम हायड्रॉक्साईड कुणासोबत रिॲक्ट करतात, समजा CO2 सोबत, कुणासोबत, परत काय तयार होतो, CaCO3. काय तयार होतो, Ca प्लस बाहेर काय निघतो, H2O. काय तयार होतो, ओके. आता याच्यामध्ये पहा बेटा, ज्यावेळेस हे इथला साल्ट मेटलचे कार्बोनेट, कार्बोनेट कोणते, लास्टला CO3 असेल तर त्याला काय म्हणायचं, कार्बोनेट. लास्टला CO3 असेल तर CaCO3, NaCO3, KCO3, P जे काय असेल त्याच्या एंडिंगला असेल तर कार्बोनेट म्हणतात. NaCO3 प्लस 2HCl तयार झाला, NaCl CO2H2O. आता ज्यावेळेस Na2CO3 ची रिएक्शन ही H2SO4 सोबत होते, कोणासोबत होते, तयार होतो सोडियम सल्फेट, कार्बन डायऑक्साईड, परत बाहेर काय निघतो, वॉटर. काय निघतो बाहेर बेटा, वॉटर. या रिएक्शन मध्ये एंडिंगला काय निघतो, कंटिन्युअसली सांगा बरं का, वॉटर 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 निघतो. काय निघतो बेटा, वॉटर. आणि इकडे सुद्धा काय निघतो, वॉटर. पहा CaCO3 प्लस 2HNO3 त्या ठिकाणी काय तयार होतं, CaNO3 टेकन टॉय, Ca कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी तयार होतो आणि बाहेर निघतो CO2 आणि H2O, CO2 आणि H2O. K2CO3 प्लस H2SO4 काय तयार होतो, K2SO4. काय तयार होतो बेटा, K2SO4, K2SO4 आणि बाहेर त्या ठिकाणी काय निघतो बघा बरं का, CO2 आणि H2O, CO2 आणि H2O. हे झालं कार्बोनेट साल्ट ऑफ मेटल. आता कोणता बेटा, बायकार्बोनेट. बायकार्बोनेट आणि कार्बोनेट मध्ये फरक काय, H मध्ये आला बघा नीटा, फक्त कोणाला मध्ये H मध्ये आला, इथं आहे का H नाही, H मध्ये आला का बायकार्बोनेट, H नसेल तर कार्बोनेट, CO3 निघाला असेल तर कार्बोनेट, पण HCO3 असेल तर बायकार्बोनेट. हा काय, सोडियम बायकार्बोनेट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत आला, सोडियम क्लोराईड तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, वॉटर तयार झालं. KCO3 ह्याला काय म्हणायचं, पोटॅशियम बायकार्बोनेट. कार्बोनेट मित्र बायकार्बोनेट कुणासोबत, नायट्रिक ऍसिड सोबत झालं, त्या ठिकाणी तयार होतं पोटॅशियम नायट्रेट. काय तयार होतं, पोटॅशियम नायट्रेट, कार्बन डायऑक्साईड आणि बाहेर काय निघतो, वॉटर. काय निघतो, वॉटर. हा आहे सोडियम बायकार्बोनेटची रिएक्शन. ज्यावेळेस CH3 COOH ला म्हणतात इथेनॉइक ऍसिड. कोणता ऍसिड, जो ऍसिटिक ऍसिड सोबत होते तर तयार होतो, काय तयार होतो सांगा बरं का, सोडियम इथॉक्साईड. काय तयार होतो, सोडियम इथॉक्साईड, CH3COON. ठीक आहे, सोडियम इथॉक्साईड. बाहेर निघतो CO2, बाहेर निघतो H2O. काय निघतो, H2O. तरी लास्टला काय बघू आपण, CH3COON ना. त्याला सोडियम इथॉक्साईड किंवा सोडियम ऍसिटेट, इथेनॉइड, सॉरी सोडियम इथेनॉइड किंवा ह्याला नाव म्हणतात ऍसिटिक ऍसिड, सोडियम ऍसिटिक, सोडियम ऍसिटेट. काय म्हणायचं याला, सोडियम इथॉक्साईड असं असतं बेटा, C2H5ONA. हे काय आहे, CH3COON. ह्याला काय म्हणायचं म्हणलं, सोडियम ऍसिटेट. काय म्हणायचं याला, सोडियम ऍसिटेट. आणखीन एक नाव सांगितलं तुम्हाला मी,
काय सांगितलं रे नाव तिने? इथॅनॉइड. काय म्हणायचं याला? इथॅनॉइड. सोडियम इथॅनॉइड. नाव सांगा. सोडियम इथॅनॉइड. इथॅनॉइड. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं लास्ट टॉपिक आहे मे बी. हा लास्टच आहे ना. अबे लय मोठा चॅप्टर आहे की बे. किती वेळा बघा शिकवायला असतं आपल्याला? आहे का अर्धा तास? ठीक आहे. टॉपिक वाचायचा. साल्ट वाचायचा. शिकवायचं कमी आणि पसारा जास्त दिल्याच्या. ओके चला नेक्स्ट. सॉल्ट्स. काय बेटा? सॉल्ट.
टाइप्स ऑफ सॉल्ट. एक मिनिट वेट.